सातपूर आंबर्ली रोड परिसरातील संत शिरोमणी सावतामाळी उद्यान सध्या उद्यान न राहता अराजकतेचे, असुरक्षिततेचे आणि प्रशासनाच्या अपयशाचे जिवंत उदाहरण बनले आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी राखीव असलेले हे उद्यान आज टवाळखोरांचे अड्डे, दारूजऱ्यांचा अड्डा आणि प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा बळी ठरले आहे. दररोज पहाटे मॉर्निंग वॉकसाठी येणारे ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच देश सेवेसाठी पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरुण तरुणींना जीव मुठीत धरून सराव करावा लागत आहे. हे प्रशासनासाठी लाजिरवाणे वास्तव आहे. उद्यानात एकही पथदीप नाही. संपूर्ण परिसर अंधारात गाडलेला असून वाढलेली झाडी झुडपे, कचऱ्याचे ढीग, दारूच्या बाटल्या व फुटलेल्या काचा अपघाताला आणि गुन्ह्यांना खुले आमंत्रण देत आहे. याहून गंभीर बाब म्हणजे महिलांसाठी मूलभूत योग्य असलेले शौचालय अस्तित्वात नाही. मोडकळीस आलेले स्वच्छतालय म्हणजे महानगरपालिकेच्या बेपरवाईचा कळस आहे. संध्याकाळ होताच उद्यानात टवाळखोरांचा हैदस सुरू होतो. दारू पिऊन आरडाओरड, धिंगाणा घालण्यात येतो आणि याच ठिकाणी सरावासाठी येणाऱ्या तरुणींना असह्य भीतीच्या वातावरणात वेळ काढावा लागतो. या संतापजनक परिस्थितीला वैतागलेल्या तरुण तरुणी आपली व्यथा सामाजिक कार्यकर्ते संदीप तांबे यांच्याकडे मांडली. दिनांक 23 जानेवारी रोजी सायंकाळी संदीप तांबे यांनी स्वतः उद्यानात प्रत्यक्ष जाऊन परिस्थितीची पाहणी केली असता वास्तव अधिकच धक्कादायक असल्याचे समोर आले आहे. पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणींनी थेट शब्दात सांगितले, टवाळखोरांचा त्रास रोजचा आहे. भीतीच्या सावटाखाली सराव करावा लागतो. प्रशासनाला आमची सुरक्षा महत्वाची वाटत नाही का? या प्रकाराने संतप्त झालेल्या संदीप तांबे यांनी MIDC चिंचोळे पोलीस ठाण्याची तात्काळ संपर्क साधून प्रशासनाच्या हलगर्जीपणावर बोट ठेवले. उद्यानात त्वरित पथदीप बसवणे, नियमित पोलीस गस्त, सुरक्षा रक्षकांची नेमणूक व स्वच्छतेसाठी महानगरपालिकेला जाब विचारला जाईल असा ठाम इशारा त्यांनी दिला. आज प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांच्या हक्काचे उद्यान गुन्हेगाराला खतपाणी घालणारे केंद्र बनले आहे. महानगरपालिकेने तात्काळ ठोस पावले उचलली नाहीत तर नागरिकांचा संताप रस्त्यावर उतरण्यास वेळ लागणार नाही असा स्पष्ट इशारा दिला आहे. देश सेवेसाठी झटणाऱ्या तरुण तरुणीच्या सुरक्षेची खेळ करणाऱ्या या परिस्थितीला जबाबदार कोण, प्रशासन की राजकीय उदासीनता, हा सवाल आता सातपूरमध्ये प्रचंड आवाजात विचारला जात आहे. ठिकाणी या रूमच्या सर्व खिडक्या तोडून चोरी गेलेल्या ऑलरेडी. असं कुठले अवशेष तुम्हाला या ठिकाणी सापडणार नाही. आतमधली दयनीय अवस्था तुम्ही बघू शकता आतमध्ये. तर अशा पद्धतीने जर महापालिकेचा भोंगळ कारभार असेल आणि आपण एक महासत्तेकडे प्रवास करतोय, स्मार्ट सिटी केली जाते, नाशिक महानगरपालिकेच्या अंतर्गत स्मार्ट सिटीचा हा विकास अशा पद्धतीने जर असेल तर नागरिकांनी याच्यातून नेमकं काय घ्यायचं? म्हणणं हेच की बुवा आता इथं कसं माहिती आहे का, थोडंसं दुरावस्था खूपच आहे. याच्याकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे. आणि वयस्कर लोकांना चालायला त्रास आहे इथं खरं म्हणजे. त्याच्याकरता ही साफसफाई आणि थोडी लेवल वगैरे व्यवस्थित केली पाहिजे आपल्या इथे. महिलांच्या दृष्टीने या आणि ठिकाणी महिलांच्या दृष्टीने थोडंसं एखादा पोलीस राऊंड झाला तर खूप योग्य राहील. का कारण की रात्रीच्या वेळी तुम्ही इथं जर बघणार आता थोड्या खूपच दुरावस्था, दैनंदिन अवस्था झालेली. आणि मी ते पेट्रोल पंप शेजारी म्हाडा कॉलनीच्या इथे जे ग्राउंड आहे तिथे राहते मी. तर मी ते पोलीस भरतीची प्रॅक्टिस करतोय आम्ही मुली. तर इथे इतकी म्हणजे स्वच्छता बिलकुल तर नाहीच आहे, पण इथे टवाळखोर मुलं जे येतात त्यांच्यामुळे पण आम्हाला त्रास होतोय. आणि जे बाकीचे वॉशरूम वगैरे तिथं बिलकुल नीट नाहीये. त्यानंतर इथे जे वॉशरूम वगैरे बनवले तिथे मुलं वगैरे ते असं नशा वगैरे करतात, त्याच्यामुळे पण आम्हाला त्रास आहे. काही वेळेस आम्ही ट्रेनिंग आता जवळ आली, पोलीस भरती जवळ आली, त्यामुळे आम्ही जरा लेट टायमापर्यंत थांबतो. तर इथे लाईट पण नाही आम्हाला आणि त्यामुळे आम्हाला इनसिक्युरिटी वाटते इथे. तर तेवढे सर, आम्हाला इथे लाईटची गरज आहे, स्वच्छतेची गरज आहे. आणि इथे म्हणजे जे टवाळखोर मुलं त्यांच्यावर थोडी कारवाई करा एवढी विनंती आहे. पोलीस या ठिकाणी पोलीस गस्त घालत असतात, तसं काय आढळून आलं का तुम्हाला? कोणतं सर? पोलीस गस्त घालत असतात तसं काय आढळून आलं का? पेट्रोलिंग वगैरे पोलिसांची होते का? ते सर ते थोड्या वेळासाठी येतात, जातं निघून. ते कोणी म्हणजे आम्ही पोलिसांना येतात ते सांगतो आम्ही त्यांना आमचे प्रॉब्लेम्स, पण ते आमचे प्रॉब्लेम्स वरती काही कारवाई करतच नाही ना.
येतात 2 दिवस ते मुलं जातात वगैरे, पण बाकीच्या गोष्टी पण क्लिअर पाहिजे आम्हाला. इथं ग्राउंडवरती लाईट नाहीये, त्याच्यानंतर स्वच्छता बिलकुल पण नाहीये. इथं भरपूर पोरं प्रॅक्टिस करतात पोलीस भरतीची. आता पोलीस भरती पण जवळ आलेली आहे आणि आम्हीच नाही तर इथं ज्येष्ठ नागरिक सुद्धा येतात आणि ते सुद्धा इनसिक्युरिटी इथं फील करतात, कारण की इथं ग्राउंडवरती इतकी घाण असते. त्याच्यानंतर पोरं इथं क्रिकेट खेळतात, त्यांना सकाळी पण टाइम नसतो, संध्याकाळी पण येतात आणि रात्रीचे येतात तर पेऊन खाऊन येतात आणि मुलींना पण त्रास देतात. त्याच्यानंतर इथं लाईट बिलकुल पण नाहीये. तर प्रशासनाकडे आमची एवढीच विनंती आहे, इथं लाईट लावून द्यावा. आणि जे बाथरूम आहे, बाथरूमची तुम्ही अवस्था बघा, एवढी घाण आहे. त्याच्यामध्ये म्हणजे मुलींना सुद्धा युज करायला लाज वाटत असेल ते जात सुद्धा नाही. ते बाथरूमकडे येतात, 2-3 तास प्रॅक्टिस करतात, त्यांना पण युज करायचं असतं वॉशरूम, पण ते युज नाही करू शकत कारण की तिथे एवढी घाण असते. त्याच्यानंतर पोरं वरती बसलेले असतात, गांजा पितात, दारू पितात, काय काय नशे करतात. पोरी तिकडून जाताना सुद्धा खूप म्हणजे असं इनसिक्युरिटी फील करतात. आता आम्ही जे त्यांची मदत करतो जेवढी करता येईल तेवढी, पण अंधार जास्त होऊन जातात. तुम्ही बघू शकता ग्राउंडवरती किती अंधार आहे. इतका अंधार होईपर्यंत पोरी प्रॅक्टिस करतात, पण लाईट सुद्धा नाही येते ग्राउंडवरती. तुम्ही आता सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला 2 टायमाला प्रॅक्टिस करतो आणि आता ग्राउंडवरती जेवढे पोरं आहे याच्यापेक्षा दुपटीने ग्राउंडवरती पोरं असतात प्रॅक्टिससाठी. मुली असतात, पोरं असतात, भरपूर लेडीज असतात. या भागातील आम्ही सर्व नागरिक जे आहे सामान्य घरातील आहे. त्यामुळं आमच्या सामान्य घरातील मुलं किंवा मुली एक कामगार वस्तीतले असल्याने त्यांची प्रत्येकाची एक अपेक्षा असते की आपण कुठंतरी चांगली सरकारी हुद्द्यावरती नोकरीला लागू शकतो आणि त्याच्यातलं आपलं कुटुंब भविष्यात चांगल्या पद्धतीने लाईनीला लागू शकतो. परंतु हे आमच्या भगिनी आहे, बंधू आहे, हे रोज या ठिकाणी प्रॅक्टिसला येतात. कोणी दिवसभर शिक्षण घेतं आहे, जॉब करतं आहे, त्यानंतर राहिलेल्या वेळेत ते या ठिकाणी येतात. परंतु येथील परिस्थिती अतिशय भयावह आहे. सुरक्षितता नाही आहे महिलांसाठी, मुलींसाठी, मुलांसाठी. या ठिकाणी काही टवाळखोर मुलं त्रास देतात. दुसरी गोष्ट, इथं इतका अंधार आहे, इतकं गवत उगलेलं आहे, कचरा पडलेला आहे, दारूच्या बाटल्या फुटलेल्या आहे, तिथले जे शौचालय ते वापरूच शकत नाही अशा पद्धतीने ते तोडलेले. तिथं कुणी दारू पितं, कुणी गांजा पितं, असं वेगवेगळ्या नशा केल्या जातात आणि तेच नशेडी किंवा टवाळखोर मुलं या ठिकाणी येऊन मुलींना टॉर्चर करणं, काही टोंट मारणं किंवा मुद्दाम काहीतरी खेळताना त्रास देणं, या सगळ्या गोष्टी चालू असतात. माझी प्रशासनाला विनंती आहे, जसं महापालिकेला आम्ही कळवणारच आहोत की या ठिकाणी हायमार्क्स बसवण्यात यावा आणि ग्राउंडच्या पूर्ण बाजूनी एक 10-20 मीटरवरती एक लाईटची व्यवस्था ठिकठिकाणी पोल लावून केली पाहिजे. दुसरी गोष्ट, टॉयलेट्स बाथरूम आहे, याचं व्यवस्थित रिपेअरिंग करून त्या ठिकाणी पाण्याची आणि लाईटची व्यवस्था करण्यात यावी. हे जे कंपाऊंड्स आहे, त्या कंपाऊंड सिक्युरिटी तार अजून उंचापर्यंत बसून हे गेट्स याला लॉक लावण्यात यावे आणि या ठिकाणी महापालिकेचे सुरक्षा रक्षक कायमस्वरूपी नेमण्यात यावे. तुम्ही आता महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केला. शेजारीच असलेल्या तुमच्याकडे पोलीस चौकीत तशा पद्धतीने आपण काही पत्र वगैरे देणार आहात? हो, तसं मी तिथल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याशी लगेच आत्ताच फोनवरती मी बोलणार आहे आणि त्यांनाही त्यांची पेट्रोलिंग आणि राऊंड्स वाढवायला सांगणार आहे. जे काही टवाळखोर असे मुलींना किंवा मुलांना त्रास देत असतील त्यांच्यावर त्वरित कडक कारवाई करायला सांगणार आहे. तिसरी गोष्टीची आमची अशी मागणी आहे नाशिक महापालिकेकडे की या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमून या माझ्या भगिनींसाठी महापालिकेने 2 तास फक्त मुलींसाठी रिझर्व वेळ द्यावा की त्यावेळेस कुठलाही पुरुष या ठिकाणी येणार नाही, फक्त महिला आणि ज्या मुली आहे याच प्रॅक्टिस करते. अशी एक मागणी आम्ही महापालिकेकडे करणार आहे. दुसरी, बांधकाम खात्याला माझी विनंती आहे की हजारो कोटीचा आपला जो कारभार चालत असतो नाशिक महापालिकेत, परंतु ते छोट्या छोट्या घटकांकडे जर त्यांनी व्यवस्थित लक्ष दिलं तर काही वागवं ठरणार नाही. कारण या ठिकाणी इतकं मोठं गवत वाढलेलं आहे. स्वच्छतेच्या नावाखाली कोटी रुपये आज महापालिका नागरिकांकडून कर घेते आणि ठेकेदाराला पण देते, परंतु ते वास्तवात दिसून येत नाही. तसं मी महापालिकेला त्या संदर्भात चर्चा करून त्याची मागणी करणार आहे. या परिसरात आपण जर बघितलं तर सावतामाळी उद्यान हे म्हणजे खूप मोठं आहे. त्याबाबत महानगरपालिकेने अजून काय काळजी घेणं गरजेचं आहे? महापालिकेने एवढा करोडो रुपये खर्च करून हे श्री संत शिरोमणी सावतामाळी क्रीडांगण उभारलं आहे, परंतु इतक्या मोठ्या महापुरुषांचं नाव दिल्यानंतर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले म्हणजे श्री शिक्षण चळवळीचे ते प्रणेतेचे, आणि त्या स्त्रियांना जर त्या क्रीडांगणावरती त्रास होत असेल तर ही आपल्यासाठी खेदजनक आणि शर्मेने खाली मान घाल. वृत्तसंकलन विभाग, लोकशास्त्र न्यूज, नाशिक.